ओबीसी हा भाजपचा डीएनए असं भाजपचे नेते म्हणतात. मग ओबीसी आरक्षणाला धक्का लावायचा की नाही हे भाजपनेच ठरवावं, मंत्री छगन भुजबळांकडून स्पष्ट. जीआरबद्दल भुजबळांना संशय. हैदराबाद गॅझेटचा सरसकट वापर केला तर ओबीसीत मोठ्या प्रमाणात नोंदी येतील असं भुजबळांना वाटतं. ओबीसी समाजाच्या उपसमितीत संभ्रम असणाऱ्या वाक्यांवर चर्चा होईल, मंत्री बावनकुळेंची माहिती. राज्यात ओबीसींना आरक्षण देताना मराठा समाजानेही पुढाकार घेतला. प्रत्येकाने एकमेकांना सहकार्य करावं. भुजबळांच्या नाराजीवरील प्रश्नावर राधाकृष्ण विखे पाटलांचं भाष्य. जीआरमुळे मराठवाड्याला फायदा होणार. मराठवाड्याला काही मिळू नये अशी काही लोकांची भावना. आम्ही कुणाच्या ताटातलं घेतलं नाही, मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही बारामतीत लक्ष्मण हाकेंचा मोर्चा. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला जीआरचा अर्थ समजावून सांगावा. मराठ्यांना टप्प्याटप्प्यानं ओबीसीत घुसवणार का, लक्ष्मण हाकेंचा सवाल. ओबीसींचं नुकसान नाही. हाकेंनी जीआरचा पुन्हा एकदा चांगला अभ्यास करावा. बबनराव तायवाडे यांचा सल्ला. तर हा जीआर काय हिब्रू भाषेत आहे का आम्हाला न समजायला, हाकेंचं प्रत्युत्तर. बेशिस्तपणा खपवून घेणार नाही असं म्हणणाऱ्या अजितदादांकडूनच पोलीस अधिकाऱ्याला दम. नैतिकदृष्ट्या अजित पवारांना सरकारमध्ये राहण्याचा अधिकार राहत नाही, संजय राऊतांची प्रतिक्रिया. अवैध मुरुम उत्खनन कारवाई प्रकरणी अजित पवार महिला पोलीस अधिकाऱ्यावर संतापले. तर इतकी दादागिरी का, धमकी देणं उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का, अजितदादांनी माफी मागावी, दमानिया आक्रमक. मुख्यमंत्री फडणवीस अधिकाऱ्यांशी असं कधीच बोलत नाही. संस्कार आणि अहंकारामुळे अजितदादा असं बोलले. प्रकाश महाजन यांच्याकडून अजित पवारांच्या संस्कारांचा उल्लेख. सोलापूर जिल्ह्यातील बेकायदेशीर मुरुम उपसा प्रकरणी 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. कार्यकर्त्याने अजित पवारांना फोन लावल्यानंतर ग्राम महसूल अधिकाऱ्याची तक्रार. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीतून महापालिकेवर मराठी माणसाचाच भगवा फडकणार. मराठीच महापौर होणार, संजय राऊतांचं वक्तव्य. देवरांची अकलपट्टी केली पाहिजे होती. तथाकथित भला माणूस शहांना घाबरतो का, मिलिंद देवरांच्या पत्रावरून राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल. मुख्यमंत्री फडणवीसांचा संयम वाखाणण्याजोगा. खासदार संजय राऊतांकडून पुन्हा एकदा फडणवीसांचं कौतुक. सातारा गॅझेट संदर्भात मराठा आरक्षण उपसमितीची मंगळवारी बैठक. उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांची जरांगेंना माहिती. जीआरमध्ये 1921 आणि 1931च्या हैदराबाद गॅझेटचा उल्लेख. 1881 आणि 1901च्या हैदराबाद गॅझेटचाही उल्लेख करण्यात यावा. जरांगेंची विखेंकडे मागणी. तर जीआरमध्ये दुरुस्ती करता येईल, राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया. इंडिया आघाडीच्या संसदेतील प्रमुख नेत्यांची 8 सप्टेंबर रोजी बैठक. उपराष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक. 9 सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती पदासाठी मतदान. अमरावतीच्या दर्यापूरमधील वडनेर गंगाई येथे बाग रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य. जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांकडून शेतमालाची वाहतूक. रस्त्याचं काम झालं नाही तर तीव्र आंदोलन करू, ग्रामस्थांचा इशारा. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई. एका वर्षात 27 लाख ई चलनाद्वारे 470 कोटींचा दंड ठोठावला. 470 कोटींपैकी 51 कोटी रुपये वसूल. जळगावमधील गिरणा धरण पूर्ण क्षमतेने भरलं. गिरणा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू. 175 गावांचा सिंचनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. यमुना नदीने ओलांडली धोक्याची पातळी. हथिनीकुंड धरणातून नदीत विसर्ग सुरू. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नागपुरात नैसर्गिक तलावात बाप्पाच्या विसर्जनावर बंदी. नागपुरात विसर्जनासाठी 419 कृत्रिम तलाव.